मी डॉक्टर विलास लीलाबाई दशरथ काळे, भारतीय पिछडा शोषित संघटन हे जे राष्ट्रीय लेवलचं संघटन आहे त्याचा मी केंद्रीय कार्यकारिणीचा सदस्य आहे. ओबीसी जनमोर्चा या संघटनेचा मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. ओबीसी क्रांती दल या संघटनेचा मी संस्थापक आहे, ज्याचे अध्यक्ष तत्कालीन माजी आमदार डॉक्टर पांडुरंगजी ढोले हे होते. आज डॉक्टर कृष्णाजी बेले हे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि राष्ट्रीय लेवलवर काम करत असताना ओबीसी क्रांती दलाचे सहकार्यवाह म्हणून सन्मान्य डॉक्टर ॲडव्होकेट प्राध्यापक रमेश पिशे हे सुद्धा माझ्यासोबत कार्यरत आहे. हा जो विषय तुम्ही निवडला की 100% लोकांना 100%चं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याकरता आयोजकांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. कारण मान्यवर कांशीरामजींनी जी घोषणा केली होती, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, त्यांनी ज्यांची विचारधारा जनमानसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील तमाम समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल, प्रत्येक समाजाला त्याच्या बुद्धिमत्तेनुसार, त्याच्या लोकसंख्येनुसार, त्याच्या एकंदरीतच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अवस्थेनुसार समान संधी कशी मिळेल हे त्यांनी आपल्या प्रियम्बलमध्येच टाकून दिलेलं आहे. भारतीय संविधानाची निर्मिती होत असतानाच जेव्हा भारतीय संविधानाची प्रास्ताविका तयार झाली, त्या प्रास्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वजनिक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि प्रत्येकास समान संधी, स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता या पद्धतीचा शब्द त्यामध्ये वापरला गेलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विजन्म शताब्दी वर्ष आहे. या द्विजन्म शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने आपण हा विषय ठेवला आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी इथल्या समाजव्यवस्थेचा, सांस्कृतिक व्यवस्थेचा, धर्मव्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा, शैक्षणिक व्यवस्थेचा आणि सामाजिक व्यवस्थेचा प्रचंड असा अभ्यास केला. त्या अभ्यासाअंती भारतातल्या प्रत्येक माणसाच्या विकासाची संकल्पना सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडलेल्या या प्रक्रियेमध्ये सत्यशोधक समाजाच्या मांडलेल्या या प्रक्रियेमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली, ती भूमिका ही भारतातील प्रत्येक माणसाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, त्याच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात, त्याच्या सांस्कृतिक संवर्धनाच्या प्रमाणात, त्याच्या मानसिक विकासाच्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीची संधी मिळाली पाहिजे, या पद्धतीची भूमिका महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडलेली आहे. सर्व समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मांडलं गेलं पाहिजे, या पद्धतीची भूमिकासुद्धा सत्यशोधक समाजाची आहे. कारण महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक महत्त्वपूर्ण वाक्य आहे, मांग महार ख्रिश्चन ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी. भारतातल्या प्रत्येक माणसाला बंधुपरी आपण धरलं पाहिजे, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी एक महत्त्वाचा विषय जो सर्वव्यापी आहे, तो संदेश इथल्या शूद्रातिशूद्रांना दिलेला आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. याच्यातला सर्वात महत्त्वाचा जो शब्द आहे हा गती आहे.
प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये गतिमानता आली पाहिजे आणि ती विद्येने येऊ शकते, ती त्याला मिळालेल्या संधीनं येऊ शकते, त्याला दिलेल्या सहकार्याने येऊ शकते, शास्त्रशुद्ध पद्धतीची व्यवस्था निर्माण करून येऊ शकते. या पद्धतीची भूमिका सामाजिक क्रांतीचे पितामह, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, सामाजिक क्रांतीचे अग्रणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आपलं मत मांडताना केलेलं आहे. ब्रिटिशांना त्यांनी सांगितलं की भारतातल्या शूद्रातिशूद्र समाजाची अवस्था तुम्ही तपासा, त्यांची लोकसंख्या किती आहे शोधा, त्यांची अवस्था किती आहे शोधा आणि त्याच्याकरता उपाययोजना करा. म्हणून जनगणना हा विषय आलेला आहे. या जनगणनेच्या माध्यमातून त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेच्या एकंदरीतच प्रक्रियेचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा भारतातल्या प्रत्येक माणसाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि ते समतेचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, समानतेचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेला आहे. मग पुढे फुल्यांच्या विचारधारेतून जनगणना सुरू झाली. जनगणनेच्या माध्यमातून सार्वजनिक सत्यधर्माची विचारधारा, सत्यशोधक समाजाची विचारधारा ही ठिकठिकाणी पोचवण्याकरता कार्यकर्त्यांची टीम तयार झाली. मग त्यांचा सर्वोच्च स्थानी असलेला गुरु शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे आली. 28 मार्च 1928 पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी 75,000 जातींचं संशोधन केलं होतं. भारतातल्या 6,000 जाती, प्रत्येक जाती 12.5 म्हणजे 12 × 72 आणि 3 75,000 जाती. या 75,000 जातींच्या 75,000 संकल्पना, 75,000 जातींच्या 75,000 विचार प्रवाह, 75,000 जातींची 75,000 प्रकारची संस्कृती, या सगळ्यांचा अभ्यास करून 6,000 जातींची प्रक्रिया निर्माण झाली. 6,000 जातींच्या प्रक्रियेतून स्टार्च कमिशन समोर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष झाली तेव्हा त्यांनी 3 प्रवर्गाची निर्मिती केली. नागरिकांचा मागास प्रवर्ग, ज्याला आपण OBC म्हणतो, ज्याला आपण अदर बॅकवर्ड क्लास म्हणतो, ज्याला आपण इतर मागासवर्ग म्हणतो, त्या जाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व धर्मातल्या, म्हणजे ख्रिश्चनामध्ये OBC आहे, ख्रिश्चनामध्ये SC आहे, ख्रिश्चनामध्ये ST आहे, मुस्लिमांमध्ये OBC आहे, मुस्लिमांमध्ये SC आहे, मुस्लिमांमध्ये ST आहे, जैनांमध्ये तोच प्रकार आहे. त्यामुळे सर्वच धर्मामध्ये असलेल्या सर्व जातींचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि सर्वांना समान संधी ही भारतीय संविधानाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानुसार सर्वांना समान संधीच्या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 15(4), 16(4)चा त्यांनी समावेश केला. पुढे जातींच्या विकासाकरता 340, 341, 342 ही कलमंसुद्धा टाकली. या कलमांच्या माध्यमातून फुल्यांनी जे आंदोलन चालवलं होतं शिक्षणाचं, सर्वांना समान संधी, 0 ते 14 वयोगटाच्या मुलांना, 6 ते 14 वयोगटाच्या मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण ही भूमिका घेतल्या गेली. तिथे समान संधी. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून समान संधी देण्याचा प्रयत्न भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये प्रत्येकाला मिळालेला आहे. आज महाज्योती नावाची जी संस्था उदयास आलेली आहे, त्याचं बजेट 300 कोटीच्या जवळपास आहे, जे बजेट किमान 3,000 कोटी हवं. त्याच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय, ज्याला आपण OBC म्हणतो, ज्याच्यामध्ये मंडल कमिशननुसार 272 जाती
आणि आता राज्य सरकारला ओबीसीमध्ये जाती टाकण्याचा अधिकार मिळाल्यामुळे त्या आयोगानं दिलेल्या वेगवेगळ्या जाती 386च्या जवळपास जाती याच्यामध्ये आल्या. ह्या जातीच्या नुसार ओबीसीला महाज्योतीच्या माध्यमातून सर्व लाभ मिळण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. अनुसूचित जातीसाठी बार्टी नावाची संस्था कार्यरत आहे. अनुसूचित जमातीसाठी तार्टी नावाची संस्था कार्यरत आहे. ज्यांना आपण सवर्ण म्हणतो त्यांच्यासाठी अमृत नावाची योजना सरकारनं काढलेली आहे. अनुसूचित जातीतला मातंग बांधवांसाठी आरटी अण्णाभाऊ साठेच्या नावाची एक स्वतंत्र संस्था उदयास आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला समान संधी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्या संधीचा लाभ आपण घेतला पाहिजे. प्रत्येकाला त्याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की एका शब्दात तुम्ही याची व्याख्या काय कराल, बाबासाहेब आंबेडकरांनी एकच शब्द वापरला. तो वाक्य होतं समता. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेनुसार, त्याच्या विद्वत्तेनुसार, त्याला मिळालेल्या संधीनुसार समान संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. ही भूमिका भारतीय संविधानानं प्रत्येकाला दिलेली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये अशी एकही जात नाही जिला आरक्षण नाही. 100% आरक्षणाची तरतूद या ठिकाणी झालेली आहे. त्याचं पर्सेंटेज फक्त कमी जास्त झालेलं आहे. अनुसूचित जातीच्या माझ्या भावांना 100% आरक्षण आहे. अनुसूचित जमातीच्या माझ्या भावांना 100% आरक्षण आहे. सवर्ण भावांना सुद्धा 100% आरक्षण आहे. अन्याय फक्त ओबीसीच्याच बाबतीत झालेला आहे. ओबीसीची लोकसंख्या ही मंडल कमिशनच्या आधारे 1931च्या जनगणनेच्या आधारे 52% असताना 27% आरक्षण दिल्या गेलं. त्यातही NT, VJ, SBC, NT1, NT2, NT3 या प्रवर्गाला 8% आरक्षण स्वतंत्र ओबीसीतलं काढून दिलं गेलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसीला 19%च आरक्षण मिळतं. याची मर्यादा वाढली पाहिजे. याची मर्यादा वाढत असताना सर्वांना समान संधी देत असताना आरक्षण हे 100% झालं पाहिजे. सर्वांना समान प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही भूमिका आपल्या सर्वांची असली पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी याही करता आपलं मत व्यक्त केलं आहे. आरक्षण हे ब्रेड आणि बटरसारखं नाही आहे जे भेटलं आणि खाऊन टाकलं. आरक्षण हे समान प्रतिनिधित्वाचं लढाई आहे आणि या समान प्रतिनिधित्वाच्या लढाईमध्ये सर्वच जातींची जातनिहाय जनगणना जर झाली आणि त्या प्रवर्गाची जर जातनिहाय जनगणना झाली तर त्यानुसार प्रतिनिधित्व देणं फार सोयीस्कर होऊ शकते. ग्रामपंचायत सदस्याचं प्रतिनिधित्व असो, नगर परिषद सदस्याचं प्रतिनिधित्व असो, महानगरपालिकेच्या सदस्याचं प्रतिनिधित्व असो, जिल्हा परिषदाच्या सदस्याचं प्रतिनिधित्व असो, विधानसभेच्या प्रतिनिधित्व असो की लोकसभेच्या माणसाचं प्रतिनिधित्व असो, या सगळ्या प्रक्रियेचा प्रतिनिधित्वाचा जो मुद्दा आहे हा समानतेच्या आधारे निर्माण झाला पाहिजे. याकरता 100% आरक्षण असणं फार गरजेचं आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी प्रतिनिधित्व की लढाई. या सगळ्या प्रक्रिया आपण सातत्यानं लोकांसमोर मांडल्या पाहिजे. ही सामाजिक न्यायाची भूमिका, ही समतेची भूमिका शिक्षणाच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकते, नोकऱ्याच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. काही लोक प्रश्न विचारतात की नोकऱ्या आता समाप्त होत आहे. अतिशय चूक आहे. प्रायव्हेटायझेशनमध्ये सुद्धा रिझर्वेशन असलं पाहिजे.
ही भूमिका घेऊन 100